मराठा आरक्षणाबाबत भुजबळांनी काढलेले विरोधाचे सूर आता त्यांच्यासाठी अडचणीचे ठरताना दिसतात। मराठा समाजाच्या विरोधाचा वाढता रेट पाहता आता भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी भावना त्यांच्या सहकारी मंत्र्यांमध्ये सुद्धा दिसून येते। आता भुजबळ खरंच राजीनामा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच संदर्भातला पुढारी न्यूजचा एक स्पेशल रिपोर्ट। मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात। मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले, ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? आता तुम्हाला वाटतं तुम्हाला देव मानो, तुम्ही लोकांचं रक्त पिता, लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता, तुम्हाला कोण शेंदूर लावी? राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये हा संघर्ष रंगताना दिसतोय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांनी विरोध दर्शवलाय। इतकंच नाही तर न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करा अशी मागणीही त्यांनी केली। जालना पोलीस दगडफेक आणि बीड जाळपोळ प्रकरणात भुजबळ गृह खात्यावरही टीका करताना दिसतायत। राज्यात दहशतीचं आणि दबावाचं वातावरण असल्याचं सांगत ते महायुतीच्या सरकारला टार्गेट करतायत। मी फडणवीस साहेबांना सांगितलं, विचारलं, तुम्ही होम मिनिस्टर आहात, तुमच्याकडे सगळी माहिती आहे, तुम्ही सांगायला पाहिजे होतं माझ्या पोलिसांवर अशा तिथं मारहाण झाली, मी सहन करू शकत नाही, हे असं झालंय। राज्याच्या पुढे देशाच्या पुढे हे खरं चित्र आलं नाही। उलट पोलिसांना सस्पेंड, होम मिनिस्टरच माफी मागायला, गुन्हे मागे घेतो, किती लांबून चालन करायचं याचं? सत्तेत असताना भुजबळांसारखा दिग्गज मंत्री अशी टीका करत असल्यानं महायुती सरकारमधील मंत्री नाराज झालेत। मंत्रिमंडळ बैठकीत मतं व्यक्त करावीत, अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असा सल्ला मंत्री देत आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत ही तेढ निर्माण करणारी वक्तव्य नकोत अशी तंबी दिल्याचं सांगण्यात येत आहे। अजित पवार यांनीही जाहीरपणे हा सल्ला त्यांना दिलाय। हे विषय हे व्यासपीठावर बोलण्यासारखे, सभेत बोलण्यासारखे नाहीत, माध्यमांसमोर जाऊन बोलण्यासारखे नाहीत। हे विषय केव्हाही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मंत्रिमंडळातले सदस्य बोलू शकतात। त्यामुळं एकत्र याच्यावरती चर्चा व्हावी आणि या तिन्ही नेत्यांच्या समोर हा विषय त्यांनी मांडावा। त्यांनी थोडं संयम पाळण्याची गरज आहे, नाही तर शेवटी असे आज लोक त्यांच्यावर थोडं आदरानं बोलतात, पण नंतर मात्र मग त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करावी लागेल। मला वाटतं भुजबळांनी आता हे मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडून बोललं पाहिजे। जरांगे पाटील साहेबांना सुद्धा आश्वासन दिलंय, ते मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हात लावून दिलेलं आश्वासन आहे, त्याच्यामुळे ते आश्वासन ते 100% पूर्ण करणार आहेत। मग तोपर्यंत इतर भाषणं करण्याची, कोणाबद्दल बोलण्याची काही आवश्यकता नाही। ह्याच्यामध्ये मी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सगळ्यांनीच ह्या संदर्भामध्ये हे भूमिका नीटपणे समजून घेऊन कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही आणि प्रत्येकाला तर मागणी करण्याचा अधिकार आहे। अर्थात ती मागणी करत असताना ती नियमात चौकटीत बसवण्याच्या करता जे काही वेळ लागेल तो वेळ तर द्यावाच लागतो। सरकारमध्ये समन्वय नसल्याची भूमिका भुजबळांच्या वक्तव्यातून जात असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। मविया नेतेही भुजबळांच्या या वक्तव्यांवर समाधानी नसल्याचं दिसतंय। सत्ताधारी मंत्री प्रसारमाध्यमामध्ये बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये बोलावं, एकमेकाला सूचना कराव्यात। चव्हाट्यावर चौकामध्ये भांडल्यासारखं का दाखवत आहे? तुम्हाला तुमची भूमिका, नाहीतर मग चौकामध्ये एक मंडप टाका आणि चौकात मंडप टाकून सगळे मंत्री आमोरासमोर उभे व्हा आणि तो तुम्हाला उद्देशून बोलेल, हे तुम्हाला उद्देशून बोलतील आणि महाराष्ट्र तमाशा बघेल। तर ओबीसी समाजासाठी मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं छगन भुजबळ सांगतायत। निरोप आला की राजीनामा देतो असं म्हणत त्यांनी राजीनाम्याचे संकेत दिल्याचं मानण्यात येत आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला मी तयार आहे, तर त्यांनी त्यांच्या नेत्याकडे सांगितलं आणि एक निरोप आला तर बस संपला विषय। कोणाचा निरोप यायला पाहिजे? बीजेपीचे नेते? अरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा ना। मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका राज्य सरकार घेत असताना भुजबळ मात्र आक्रमकपणे ओबीसीच्या बाजूनं मैदानात उतरल्याचं दिसतंय। अशात भुजबळांच्या या भूमिकेमुळे सरकारसमोरही प्रश्न निर्माण झाल्याचं मानण्यात येत आहे। त्यामुळेच भुजबळांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याचं मानण्यात येत आहे। किरण ताजनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।
आहे